खुर्सापार आणि सिलारी नंतर आमची तिसरी सफारी होती चोरबावली झोनमध्ये. चोरबावलीला आमची दुपारची सफारी होती. आम्ही गेटवर पोहोचून आमच्या जीप आणि गाईडची वाट बघत थांबलो. यावेळी आमचा गाईड होता प्रशांत. एंट्री गेटवरून आत शिरायच्या आधीच आम्हाला जंगलात बिबळ्या दिसत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून कळले. त्यांनी गाईडला त्या एरियाचे नाव आणि बिबळ्या एका दगडावर बसला असल्याचे सांगितले. आम्ही एंट्री करून निघालो. आमच्या पुढे 1-2 जिप्सीज ऑलरेडी जंगलात शिरल्या होत्या. एंट्री केल्यावर थोड्या वेळाने पुन्हा एक चेकपोस्ट लागली. इथे जंगलात एंट्री करणाऱ्या प्रत्येक जीपच्या इन आणि आउट टाइमची नोंद केली जाते. चोरबावली गेट हा प्रामुख्याने लेपर्ड सायटिंगसाठी प्रसिद्ध आहे. वाघ, बिबळ्या, अस्वल, कोल्हे, ढोल तसेच दुर्मिळ असे 4 हॉर्न अँटलोप्स इथे आढळून येतात. सध्या T-108चे इथे बऱ्याचदा दर्शन होते. येथील खडकाळ भूभाग बिबळ्यांच्या अधिवासासाठी चांगलाच अनुकूल आहे. त्यामुळेच कदाचित येथे बिबळ्यांचा वावर जास्त आढळून येतो. थोडे पुढे जाताच आमच्या ड्रायव्हरने एका वळणावर जिप्सीचा स्पीड वाढवला. लांब 2 जिप्सी उभ्या दिसल्या. ते बघून आम्हाला कळले की नक्कीच कोणता तरी प्राणी दिसतो. आम्ही ज्याच्या शोधात फिरत होतो तोच बिबळ्या. पण आता तो तिथून निघण्याच्या तयारीत होता. त्याने उठून आळस दिला. आमच्याकडे पाठ करून तो आत जंगलात निघून गेला. अगदी काही सेकंदांचा खेळ. आम्हाला अगदी थोडा जरी उशीर झाला असता तर याचे दर्शन काही झाले नसते. आता आम्ही चोरबावलीचे जंगल फिरायला निघालो. सध्या या झोनमध्ये T-108चे वास्तव्य असल्याचे आम्हाला आमच्या गाईडकडून कळले. आज सकाळच्या सफारीत काही जिप्सीजना त्याचे ओझरते दर्शन झाले होते. त्याच्या फिरण्याची ठिकाणे आणि पाणवठे बघत बघत आम्ही पुढे निघालो. मध्ये मध्ये थांबून कानोसा घेत आम्ही पुढे चाललो होतो. इथे आम्हाला दिसले हे छोटेसे इंडियन स्कॉप्स आउल म्हणजेच कंठेरी शिंगळा घुबड. थोडा वेळ तिथे थांबून आम्ही पुढे निघालो. जंगल जरी एकच असले तरी सिलारी आणि खुर्सापारपेक्षा चोरबावलीला आम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि लँडस्केप बघायला मिळाले. आम्ही मार्च महिन्यात गेलो, पण गेल्या 2 दिवस रात्री पडणाऱ्या पावसामुळे साधारण तापमान हे मार्च महिन्याच्या मानाने बरेचसे कमी होते. त्यामुळे दुपारच्या सफारीतही उन्हाचा तेवढा त्रास जाणवत नव्हता. खुर्सापार आणि सिलारी प्रमाणेच इथेही जंगलात सागाच्या झाडांचे वर्चस्व दिसून येते.
सकाळच्या सफारीत T-108 जिथे दिसला होता त्या ठिकाणी प्रशांतने ड्रायव्हरला गाडी घ्यायला सांगितली. आता आम्ही T-108च्या सध्याच्या टेरिटरीमध्ये फिरू लागलो. बराच वेळ आम्ही त्याच्या शोधात फिरलो. काही ठिकाणी थांबून त्याची चाहूल लागते का हे चाच पडले. एका सुंदर पाणवठ्याजवळ आम्ही बराच वेळ थांबलो. तिथे आम्हाला बऱ्याच पक्ष्यांचे आणि वेगवेगळ्या किड्यांचे आवाज ऐकू आले. थोडा वेळ तिथे थांबून आम्ही तिकडून निघालो. तिथून निघून आम्ही पोचलो मिड पॉइंटकडे. मिड पॉइंट जवळ आम्हाला वनविभागाने गस्तीसाठी आणलेल्या हत्तीचे दर्शन झाले. पठ्ठ्या मस्तपैकी डुलत डुलत आपल्या अन्नावर ताव मारत होता. त्याचे काही फोटोज काढून आम्ही पुढे निघालो. आता आम्ही जंगलाच्या एकदम सुंदर परिसरात आलो होतो. रस्त्याच्या दुतर्फा पळस फुलांनी बहरले होते. दुपारच्या उन्हात ती तांबडी फुले अजूनच चमकदार दिसत होती. अग्नी फुलत जणू. त्या तांबड्या पळसांच्या झाडात आम्हाला दुर्मिळ अशा पिवळ्या पळसांची झाडे बघायला मिळाली. थोडे पुढे येताच आम्हाला जंगली कुत्र्यांचा कळप दिसला. आशियाई रानकुत्रा, याला ढोल किंवा कोळसून म्हणून ओळखले जाते. हा प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळून येतो. हा आशियातील दुर्मिळ आणि एंडेंजर्ड स्पीसीज पैकी एक आहे. यांचा रंग लालसर तपकिरी असतो. घनदाट जंगले, पर्वतीय तसेच गवताळ प्रदेश इथे यांचा अधिवास आढळून येतो. हे सहसा एकटे नसून टोळीत फिरणे पसंत करतात. यांच्या कळपाची प्रमुख एक मादी असते. शिकार करताना एका विशिष्ट प्रकारचा शिट्टीसारखा आवाज हे काढतात. यांचे प्रमुख खाद्य आहे हरिण, सांबर, चितळ आणि रानडुक्कर. एक एक करत ते रस्त्यावरून बाजूच्या टेकडीवर चढून निघून गेले. आता आम्ही एक्झिट गेटकडे निघालो. वाटेत आम्हाला एक वॉच टॉवर लागला. तसं अजून एक्झिटला बराच वेळ असल्याने आम्ही तिकडे फिरून यायचे ठरवले.
चोरबावलीला अगदी काही अंतरावर छोटे छोटे पाणवठे दिसून येतात. त्यामुळे एखादा प्राणी किंवा पक्षी या पाणवठ्याजवळ सहज दिसून येतो. तिथे आम्हाला एक इंडियन गौरचा कळप पाणी पिऊन निघालेला दिसला. आम्ही आता त्या तळ्याकडे निघालो. तळ्याच्या काठावर आणि आजूबाजूच्या परिसरात बरेच पक्षी बघायला मिळाले. वॉच टॉवर कडून आम्ही एकदम रिफ्रेश होऊन निघालो. आता सूर्य मावळतीला आला होता. आजची सफारी संपायला अजून थोडा वेळ बाकी होता, पण आज जंगलातून निघूच नये असे वाटत होते. आम्ही जंगलाची मजा घेत पुढे चाललो होतो. अचानक लांबून एका लेपर्डसने आमच्या जिप्सी समोरून रोड क्रॉस केला. आम्हाला बघताच त्या लेपर्डसने रस्त्यावरून खाली उडी मारली आणि ती एका सुक्या पाणवठ्यातून चालू लागली. इतक्यात आमच्या गाईडने एक वेगळाच आवाज काढला. त्या लेपर्डसने मागे वळून बघितले. ती 2 सेकंद थांबली आणि उलट वळून पाणी पिऊ लागली. पाणी पिताना तिचे लक्ष आमच्याकडेच होते. ती आपल्या तीक्ष्ण नजरेने आमच्याकडे बघत अगदी सावध होऊन पाणी पित होती. आम्ही पटापट तिचे फोटोज आणि व्हिडिओ कॅप्चर करायला लागलो. पाणी पिऊन झाल्यावर ती परत उलटी फिरली आणि पुढे निघाली. त्या सुकलेल्या पाणवठ्यातून ती वाट काढत पुढे चालू लागली. थोडे पुढे गेल्यावर एका मोठ्या खडकावर चढून ती वर टेकडीवर जाण्यासाठी रस्ता शोधू लागली. तिथे तिने आपली टेरिटरी सुद्धा मार्क केली. टेकडीवर चढल्यावर काही सेकंद ती तिथे थांबून पुढे जंगलात दिशेनाशी झाली. एवढा वेळ फक्त आमची एकच जिप्सी तिथे होती, म्हणूनच कदाचित एवढा वेळ आम्हाला तिचे दर्शन झाले. आजच्या सफारीची सुरुवात आणि सांगता दोन्ही बिबळ्यांच्या दर्शनाने झाली होती. मनोमन सुखावून आम्ही गेटमधून बाहेर पडलो. आमची चौथी आणि शेवटची सफारी होती परत सिल्लारीला. सिल्लारीच्या मागच्या सफारीत विशेष काही प्राणी दिसले नव्हते, पण कोर झोन असल्याने आणि सुंदर लँडस्केप परत एकदा बघण्यासाठी आम्ही आमच्या शेवटच्या सफारीसाठी उत्सुक होतो. बघूया मग पुढच्या सफारीत काय नवीन अनुभव मिळतात ते. आमच्या बरोबर परत एकदा महाराष्ट्र पेंचचे जंगल अनुभवायला पाहत रहा अरण्यलिपी.